आई, तुझ्याकडे सोन्याचा एक हार होता ना, तो हार तू कोणाला दिला? छोट्या वहिनीला का मोठ्या वहिनीला? कोणाला दिला? काही दिवसांसाठी माहेरी आलेली गीता तिच्या आईला सीताताईला विचारत होती. अचानक माहेरी आलेल्या मुलीने जेव्हा प्रश्न केला तेव्हा तिची आई हसली आणि म्हणाली की, गीता, मी माझ्या दागिन्यांची वाटणी केली नाही, परंतु मी माझे दागिने मोठ्या सुनबाईपाशी सुरक्षित ठेवले आहेत. हे ऐकून गीता आईला म्हणाली, आई, जेव्हापासून बाबा आपल्याला सोडून गेले आहेत तेव्हापासून तो कानात पण काही घालत नाही. हो बाळा, मी घालत नाही. जेव्हापासून तुझे बाबा गेले आहेत तेव्हापासून हे सगळं घालण्याचं मनच होत नाही. मी माझी अंगठी आणि हातातल्या सोन्याच्या बांगड्या पण काढून ठेवल्या आहेत. हो आई, मी ते पण पाहिलं की तुझ्यापाशी हे पण दागिने नाहीत. तर मग आई, तुझे राहिलेले अजून दागिने तू कुठे ठेवले आहेत? तुला सांगितलं ना गीता, मी माझे दागिने सगळे मोठ्या सुनबाईपाशी सांभाळून ठेवण्यासाठी दिले आहेत. पण आई, मोठ्याच वहिनीपाशी का दिले आहेत? अगं गीता, तुझी मोठी वहिनी खूप हुशार आणि समजूतदार आहे. ती या घराला खूप चांगल्यापणाने सांभाळत आहे. त्यामुळे मी माझे सगळे दागिने तिच्यापाशी सांभाळण्यासाठी दिले आहेत. आई, तू खूप भोळी आहेस. अगं, तुझे लाखोचे दागिने असं कोणाच्या पण हातात देतात का? पण गीता, यात चुकीचं काय आहे? सीताताईला त्यांच्या मुलीचं बोलणं समजतच नव्हतं. पण गीता तिच्या आईला समजून सांगू लागली, आई, तुला माहित नाही, आजकालच्या सुना खूप चलाक आहेत. काही दिवसापूर्वीचीच एक गोष्ट आहे. माझ्या आत्या सासूच्या लाडक्या सुनेने त्यांना लाखोचा चुना लावला आहे. गीता, मला समजेल असं बोलशील का? मला सगळं पूर्ण सांग. गीता सगळं तिच्या आईला सांगू लागली. 1 वर्षापूर्वी माझ्या आत्या सासूने त्यांच्या मुलाचं लग्न खूप धूमधडाक्यात लावून दिलं आणि त्या आत्या पण तुझ्यासारख्याच त्यांच्या सुनेला खूप मान देत होत्या. घरातील कोणत्याच गोष्टीसाठी रोकटोक करत नव्हत्या. काही महिन्यापूर्वी मी त्यांच्या घरी गेले होते तेव्हा आत्या त्यांच्या सुनेची माझ्यापाशी खूप तारीफ करत होत्या. माझी सून खूप हुशार आहे, समजूतदार आहे आणि त्यामुळेच तुझ्यासारखंच त्यांनी पण त्यांचं दागिने त्यांच्या सुनेपाशी ठेवायला दिलं. त्यावेळेस त्यांची सून पण त्यांच्यासोबत खूप चांगली वागत होती आणि त्यांचं दागिने पण ती सांभाळून ठेवत होती. पण एके दिवशी आत्याने त्यांचे दागिने सुनेकडून मागितले, परंतु त्यांच्या सुनेने त्यांचे दागिने महागारे दिले नाही. त्यांची सून त्यांना म्हणाली की, सासूबाई, तुम्हाला या वयात एवढं सोनं घालायची काहीच गरज नाही. गीताचं बोलणं ऐकून सीताताईंना खूप वाईट वाटलं. त्यानंतर गीता अजून सांगू लागली की, अगं आई, आत्या त्यांच्या सुनापाशी खूप रडत होत्या. म्हणत होत्या की माझे दागिने माझे महागारी दे. तरी पण त्यांच्या सुनाला त्यांची दया आली नाही. एक सुद्धा दागिना त्यांना दिला नाही. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की त्यांची लाडाची सून त्यांना असा धोका देईल. आई, आता समजलं का की मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? सीताताईला गीताच्या आत्या सासूबद्दल खूप वाईट वाटत होतं आणि गीताने लगेचच तिच्या आईला उपदेश दिला की, आई, तू पण वहिनीकडून आताच्या आता तुझे दागिने मागून घे. गीता, मी माझे दागिने महागारी मागून त्याचं काय करू? आई, तू वहिनीला दागिने मागून तर बघ, ती तुला दागिने महागारी देते का नाही तेवढे एकदा ट्राय करून बघ. जर माझ्या आत्या सासूच्या सुनेसारखं जर तुझ्या सुनेने दागिने महागारी नाही दिले तर तू काय करणार आहे? अगं पण गीता, दागिने मागण्यासाठी काहीतरी बहाणा तर पाहिजे ना. आई, तू वहिनीला सांग की तुझे दागिने सोनाराकडून पॉलिश करून आणायचे आहेत. ठीक आहे गीता. गीताच्या बोलण्यावरून सीताताईने किचनमध्ये काम करणाऱ्या
त्यांच्या मोठ्या सुनेला आरोहीला त्यांनी आवाज दिला, सुनबाई, जरा माझ्याकडे येते का? मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. किचनमधलं काम अर्ध्यावर सोडून आरोही सीताताईपाशी आली आणि म्हणाली की, आई, तुम्ही काही म्हणत होता का? तेव्हा सीताताई आरोहीला म्हणाल्या की, आरोही, मी तुला जो माझ्या दागिन्यांचा डब्बा सांभाळण्यासाठी दिला होता तो मला पाहिजे आहे. अचानक दागिन्याचा डब्बा मागितल्यामुळे आरोही जरा हैराण झाली, पण तिने सीताताईला कोणताही प्रश्न केला नाही आणि लगेच जाऊन तिने तिच्या कपाटातून सीताताईच्या दागिन्यांचा डब्बा आणून दिला आणि म्हणाली की, आई, तुम्ही याच डब्यात सगळे दागिने दिले होते? हो सुनबाई, हाच डब्बा आहे. सीताताई म्हणाली की, दे सुनबाई माझ्या दागिन्यांचा डब्बा. आरोहीने पण लगेचच दागिन्याचा डब्बा सासूबाईच्या हातात दिला. आपल्या मोठ्या बहिणीने आईला कोणताही प्रश्न न करता लगेचच दागिन्यांचा डब्बा आणून आईच्या हातात दिला हे पाहून गीता हैराण होती. पण आरोही हसत सासूबाईला म्हणाली की, आई, एकदा डबा उघडून तुम्ही पाहू शकता की सगळे दागिने व्यवस्थित आहेत का नाही. कदाचित एखादा दागिना माझ्या कपाटामध्ये राहिला असेल, त्यामुळे एकदा चेक करा. आरोहीचं बोलणं ऐकून सीताताईने त्यांच्या मुलीसमोरच दागिन्यांचा डबा उघडला. त्यानंतर सीताताईने दागिन्यांचा डबा उघडून पाहिला. त्यांनी पाहिलं की त्यांचा प्रत्येक दागिना जसेचा तसा होता. त्यानंतर सीताताई त्यांच्या सुनेला आरोहीला म्हणाल्या की, सुनबाई, तुला यातील कोणता पण जो दागिना पसंत आहे तो घेऊ शकते. नाही आई, मी नाही घेणार. तुम्ही माझ्या लग्नाच्या वेळेस मला दागिने बनवून दिले आहेत आणि मी जास्त दागिने घेऊन काय करू? तरी पण सुनबाई, माझ्याकडून तुला यातील एक दागिना तरी घ्यावाच लागणार आहे. सीताताई खूपच हट्ट करू लागल्या की यातील एक तरी दागिने घे. आरोहीने सासूबाईचा हात हातात घेतला आणि म्हणाली की, आई, मी तुमच्यापाशील एक दागिना आधीच काढून घेतला आहे. आरोहीचं बोलणं ऐकून गीतासोबत सीताताई पण आश्चर्यचकित झाल्या. सीताताईने त्यांचा दागिन्यांचा डब्बा खाली ओतून पाहिला आणि मग त्या म्हणाल्या की, हे कसं शक्य आहे आरोही? यात तर सगळेच दागिने आहेत. मग तुझ्यापाशी माझा कोणता दागिना आहे? आपल्या सासूच्या बोलण्यावर आरोही हसली आणि म्हणाली की, सासूबाई, ज्या दिवशी तुम्ही हा दागिन्यांचा डब्बा माझ्यापाशी दिला होता त्याच दिवशी तुम्ही मला खूप मोठा दागिना दिला आहे. तो म्हणजे विश्वासाचा दागिना आणि तो दागिना मी कायम जपून ठेवणार आहे. तुमच्या विश्वासाशिवाय या जगात दुसरं कोणताच महत्त्वाचा माझा दागिना नाही. आरोहीचं बोलणं ऐकून सीताताईच्या मनात आपल्या सुनेबद्दल स्नेह अजूनच निर्माण झालं. थोड्या वेळाने जेव्हा आरोही तेथून गेली तेव्हा सीताताई त्यांच्या मुलीला गीताला समजावत म्हणाल्या की, हे बघ गीता बाळा, हाताची पाची बोटे सारखी नसतात, त्यामुळे माणसांचा स्वभाव पण सारखा नसतो. जे तुझ्या आत्या सासूबरोबर त्यांच्या सुनेने केलं तेच माझी सून माझ्यासोबत करेल हे शक्य होणार नाही आणि त्यांच्या सुनेने जे त्यांच्यासोबत केलं मी तसा विचार माझ्या सुनेबद्दल कधीच करणार नाही. कारण मी माझ्या सुनेला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. मी हे मान्य करते की आजकाल या जगामध्ये खूप वाईट घडत आहे, पण याचा अर्थ असा नाही की या जगामध्ये प्रत्येक माणूस वाईटच असतो. जर एखादा माणूस वाईट वागला तर तो वाईट वागला म्हणून एखाद्या चांगल्या माणसावर त्याचे आरोप लावायचे नसतात. जर एखादी सून वाईट असली तर सगळ्याच सुना वाईट असतात असं गृहीत धरायचं नसतं. मी माझे दागिने माझ्या सुनेपाशी देण्यासाठी घाई केली नाही. पूर्ण विश्वास करूनच मी माझे दागिने तिच्यापाशी ठेवायला दिले आहेत आणि तिने पण
माझे दागिने खूप प्रेमाने ठेवले आहेत. मी तिला दागिने मागितले, पण तिने कोणताही प्रश्न न करता ते दागिने माझ्यापाशी आणून दिले. मी हे फक्त गीता तुझ्यासाठी केलं की तू सुद्धा पाहू शकते की माझी सून किती समजूतदार आहे. मला आशा आहे की तू पण तुझ्या बहिणीला चांगल्या प्रकारे ओळखू शकली आहे आणि गीताला पण समजलं की तिची वहिनी बाकींच्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यानंतर गीताने प्रत्येक वहिनी वाईटच असते हा विचार तिने डोक्यातून काढून टाकला आणि ती तिच्या वहिनीसोबत प्रेमाने वागण्याचा विचार करू लागली. थोड्या वेळाने सीताताईने आरोहीला अजून एकदा आवाज देतात आणि सीताताई म्हणाल्या की अगं आरोही बाळा, मला यातील दागिने जरा साफ करावे लागतील. तू जेव्हा मार्केटला जाशील तेव्हा हे दागिने साफ करून आणशील का? होय, मी नक्कीच साफ करून आणते. आणि हो, हा दागिन्यांचा डब्बा तुझ्यापाशीच राहू दे. असं म्हणून सीताताईने त्यांच्या दागिन्यांचा डब्बा आरोहीपाशी दिला आणि सीताताई पण खुश होत्या. हे त्यांना आरोहीसारखी समजूतदार सून मिळाली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.